नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत स्पीक इंग्लिश 45 वरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्समध्ये वॉन्ट या शब्दाचा यूज कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। वॉन्ट या शब्दाचा यूज करून इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे, निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आणि क्वेश्चन कसं विचारायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवरती मित्रांनो पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रेझेंट टेन्स या टॉपिकवरती मी ऑलरेडी 5 व्हिडिओ बनवलेले आहेत, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करेन, ते व्हिडिओ पण तुम्ही जरूर पहा। तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओकडे आपण वळूया। आजच्या व्हिडिओमध्ये चॅप्टरचं नाव आहे प्रेझेंट टेन्स वॉन्ट। वॉन्टचा मराठीमध्ये अर्थ होतो पाहिजे असणे किंवा इच्छा व्यक्त करणे। WANT वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे किंवा इच्छा व्यक्त करणे। बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की मला क्रिकेट खेळायचं आहे किंवा माझी आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे। तर हे असे शब्द, असे सेंटेन्स कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। तर सुरुवातीला आपण ॲज युजुअल सब्जेक्ट फर्स्ट आणि सेकंड पर्सनबद्दल पाहूया। तर याच्यामध्ये जो सब्जेक्ट येतो तो आय, यू, वी, दे अँड प्लुरल। मित्रांनो, फर्स्ट पर्सन म्हणजे मी, सेकंड पर्सन म्हणजे तुम्ही आणि दे प्लुरल आणि वी, दे आणि प्लुरल हे अनेक वचनसाठी यूज केले जातात। तर या सब्जेक्टसाठी जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलतो तर त्याच्यासाठी जेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आपल्याला बनवायचा आहे वॉन्ट या शब्दाचा यूज करून, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असा असणार आहे। आपल्याला सुरुवात ही सब्जेक्टनं करायची आहे, त्याच्यानंतर सब्जेक्टच्या पुढे येणार आहे वॉन्ट टू, त्याच्यानंतर वर्ब आणि नंतर येणार ऑब्जेक्ट। वर्बमध्ये आपण पाहतो प्रेझेंट टेन्स, तर वर्बमध्ये नेहमी फर्स्ट फॉर्म येईल। ओके, तर आपला फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर असं होईल सब्जेक्ट प्लस वॉन्ट टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। तर आपण पहिलं सेंटेन्स पाहूया। माझी गावी जाण्याची इच्छा आहे। मी असं म्हणतोय की माझी गावी जाण्याची इच्छा आहे किंवा मला गावी जायचं आहे। तर याचं इंग्रजी सेंटेन्स कसं होईल? ॲज पर दिस स्ट्रक्चर सब्जेक्ट याच्यामध्ये काय आहे? मी, आय, त्यानंतर वॉन्ट टू, आय वॉन्ट टू, जाण्याचं काय असतं? गो, आय वॉन्ट टू गो टू व्हिलेज, रिमेनिंग सेंटेन्स आणि याच्यामध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो व्हिलेज आहे। आय वॉन्ट टू गो टू व्हिलेज, माझी गावी जाण्याची इच्छा आहे। तर असं आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो। आता निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं? निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह बोलतोय आणि निगेटिव्हसाठी आपल्याला डोंट ह्या वर्डचा यूज करायचा। तर त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? पहिल्यांदा सब्जेक्ट, त्याच्यानंतर डोंट वॉन्ट टू येणार, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट। सब्जेक्ट प्लस डोंट वॉन्ट टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आता मी कसं म्हणतोय की सेंटेन्स आपलं काय आहे? माझी गावी जाण्याची इच्छा नाही आहे किंवा मला आईस्क्रीम खायचं नाही। तर आपलं इथं सेंटेन्स जे आहे ते माझी गावी जाण्याची इच्छा नाही। तर याचं इंग्रजी कसं होईल? आय डोंट वॉन्ट टू गो टू व्हिलेज, आय डोंट वॉन्ट टू गो टू व्हिलेज, हे त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन होईल। तिसरं आपण पाहूया क्वेश्चन कसं विचारायला शिकायचं वॉन्ट या शब्दाचा यूज करून फर्स्ट आणि सेकंड पर्सनबद्दल बोलताना। तर जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो प्रेझेंट टेन्समध्ये तर आपल्याला सेंटेन्सची सुरुवात नेहमी डू डज या शब्दानं करायची आहे। डू हा शब्द फर्स्ट आणि सेकंड पर्सनसाठी आपण यूज करतो किंवा प्लुरलसाठी यूज करतो। तर आपण जे सब्जेक्ट बघतोय तो फर्स्ट, सेकंड आणि प्लुरल आहे। तर आपल्या वाक्याची सुरुवात डू न होईल, त्याच्यानंतर सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर वॉन्ट टू, वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा आपला फॉर्म्युला। तर पहिलं सेंटेन्स काय याच्यामध्ये? तुझी गावी जाण्याची इच्छा आहे का? जसं मी तुम्हाला विचारतोय तुझी गावी जाण्याची इच्छा आहे का? तर याचं इंग्रजी कसं होईल? डू यू वॉन्ट टू गो टू होम, डू, त्याच्यानंतर सब्जेक्ट यू, वॉन्ट टू, डू यू वॉन्ट टू गो टू होम, गो टू व्हिलेज, डू यू वॉन्ट टू गो टू व्हिलेज, तुझी गावी जाण्याची इच्छा आहे का? हे त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन होईल। तर आपण 3 सेंटेन्स बघितले फर्स्ट आणि सेकंड पर्सनसाठी। आता आपण थर्ड पर्सनसाठी बघूया। थर्ड पर्सनमध्ये जे सब्जेक्ट येतात ते ही, शी, इट, नेम किंवा सिंग्युलर व्यक्ती ती असेल।
ही एका मुलासाठी संबोधित केलं जातं, एका मुलीसाठी किंवा फिमेल कॅन्डिडेटसाठी शी. इट एखाद्या वस्तूसाठी. नेम म्हणजे एखाद्या वस्तूचं किंवा मुलाचं किंवा व्यक्तीचं नाव असेल आणि त्या सर्व गोष्टी या सिंग्युलर असायला हवेत. त्यावेळी आपल्याला डूच्या ऐवजी डज यूज करायचा आहे आणि वॉन्ट्सच्या ऐवजी वॉन्ट्स म्हणजे यस प्रत्यय आपल्याला यूज करायचा. तर पहिले पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर कसं येईल, सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट्स टू, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे त्याचं स्ट्रक्चर झालं. आता आपला पहिलं सेंटेन्स आहे, त्याची घरी जाण्याची इच्छा आहे. सर मी तुम्हाला सांगतोय की XYZ पर्सन आहे आणि त्याची घरी जाण्याची इच्छा आहे. तर इंग्रजीमध्ये आपण कसं बोलायचं, तर त्याची म्हणजे त्याला ही म्हणू शकतो आपण, ही. त्यानंतर सब्जेक्ट झाला. त्यानंतर वॉन्ट्स टू, ही वॉन्ट्स टू गो टू होम, घरी जाण्याची इच्छा आहे. ही वॉन्ट्स टू गो टू होम, त्याची घरी जाण्याची इच्छा आहे. हे त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन झालं. दुसरा आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघतोय. निगेटिव्ह म्हणजे काय, त्यात रोहितची ऑफिसला जाण्याची इच्छा नाही, म्हणजे एखादी गोष्ट करण्याची इच्छा नाही, हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. तर त्याच्यासाठी जे स्ट्रक्चर असणार आहे ते असं आहे, पहिल्यांदा सब्जेक्ट, त्याच्यानंतर डझंट वॉन्ट टू. इथं आपण डोंट वॉन्ट टू यूज केलं फर्स्ट आणि सेकंड पर्सनसाठी किंवा प्लुरलसाठी. जेव्हा आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय थर्ड पर्सन, तेव्हा आपल्याला डझंट वॉन्ट टू यूज करायचं. त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट. सब्जेक्ट डझंट वॉन्ट टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता सेंटेन्स काय, रोहितची ऑफिसला जाण्याची इच्छा नाही. तर याचं इंग्रजी कसं होईल, रोहित डझंट वॉन्ट टू गो टू ऑफिस. रोहित डझंट वॉन्ट टू गो टू ऑफिस, रोहितची ऑफिसला जाण्याची इच्छा नाही. तिसरं सेंटेन्स आपण पाहूया, ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे आणि आपलं सेंटेन्स आहे, त्याची मूव्ही पाहण्याची इच्छा आहे का. म्हणजे मी तुम्हाला विचारतोय, त्याची मूव्ही पाहण्याची इच्छा आहे का. तर याचं इंग्रजी कसं होईल, जेव्हा आपण क्वेश्चन विचारतोय तेव्हा आपल्याला डजनं स्टार्ट करायचं आहे तिसऱ्या पर्सनमध्ये. ओके, तर डज, त्यानंतर सब्जेक्ट येईल, त्यानंतर वॉन्ट टू हा वर्ड येईल, त्याच्यामध्ये व्हर्ब येईल आणि नंतर ऑब्जेक्ट येईल. हे झालं स्ट्रक्चर. तर आपलं सेंटेन्स काय, त्याची मूव्ही पाहण्याची इच्छा आहे का, डज, त्यानंतर सब्जेक्ट आहे डज ही वॉन्ट टू, डज ही वॉन्ट टू वॉच मूव्ही, डज ही वॉन्ट टू वॉच मूव्ही, त्याची मूव्ही पाहण्याची इच्छा आहे का. तर हे झालं त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन. आणि तुम्ही याच्यामध्ये एक ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा आपण डज यूज करतो त्यावेळी आपल्याला वॉन्टचं वॉन्ट्स असं नाही लिहायचं, फक्त वॉन्ट राहील, यस किंवा ईएस इथे येणार नाही, बिकॉज डूचं आपण डज इथे केलेलं आहे ऑलरेडी यूज करून. ओके, तर हे झालं फर्स्ट आणि सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सनबद्दल वॉन्ट शब्दाचा यूज करून इंग्रजीमध्ये वाक्य बनवलं. याच्यानंतर आपण अजून एक टाईप पाहतो, ज्याच्यामध्ये वर्ब हा मिसिंग आहे. म्हणजे आपण असे सेंटेन्स ज्याच्यामध्ये वर्ब नाही आहे, जसं की मला हा मार्कर पाहिजे आहे असं मी बोलतो आहे, तर त्याच्यामध्ये वर्ब नाही आहे. वर्ब म्हणजे काय, कोणते ॲक्शन, तर असे ॲक्शन नाही आहे आणि असे सेंटेन्स आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचे आणि याच्यामध्ये वॉन्ट या शब्दाचा यूज करायचा आहे. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सुरुवात सब्जेक्टने होईल, त्यानंतर वॉन्ट, त्याला यस किंवा ईएस. जर थर्ड पर्सन असेल तर यस किंवा ईएस येणार, नसेल तर वॉन्ट हा शब्द राहील आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वॉन्ट ऑब्जेक्ट ही त्याचं स्ट्रक्चर आहे. तर त्याचे काही सेंटेन्स पाहूया. पहिलं सेंटेन्स आहे, मला मार्कर पाहिजे. मी असं तुम्हाला म्हणतोय की मला मार्कर पाहिलं, तर ते इंग्रजीमध्ये कसं म्हणेल, आय वॉन्ट मार्कर, आय वॉन्ट पेन, आय वॉन्ट कॉफी, आय वॉन्ट आईस्क्रीम. ज्याच्यामध्ये वर्ब नाही आहे, ऑब्जेक्ट आणि मी ज्याच्यासोबत बोलतो त्या दोनच ॲक्टिव्हिटी आहेत. थर्ड पर्सनबद्दल कसं असू शकेल, शी वॉन्ट्स पेन, ही वॉन्ट्स आईस्क्रीम, ही वॉन्ट्स टी, यू वॉन्ट टी, शी वॉन्ट्स आईस्क्रीम. तर हे त्याचे सेंटेन्स आहेत आणि अशा पद्धतीनं आपण जिथं वर्ब नाही आहे तिथे सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म्युल्याचा यूज करून क्वेश्चन बनवू शकतो.
तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॉन्ट या शब्दाचा यूज करून प्रेझेंट टेन्समध्ये कसे सेंटेन्स बनवायचे ते पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर येस, नसेल तर नो. आणि तुमचे जर काही पॉईंट्स फीडबॅक्स असतील तर तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण का आपल्याला प्रॅक्टिस केल्यानंतर इंग्रजीमध्ये बोलायला येणार आहे. विदाऊट प्रॅक्टिस इंग्रजीमध्ये बोलणं थोडं अवघड होईल. आपल्याला सगळं माहीत आहे, फॉर्म्युलेज येतात, सेंटेन्स फॉर्मेशन माहीत आहे. एखादं इंग्रजीमध्ये बोलत असेल कोणी तर ते समजतं आहे, बट आपल्याला बोलता येत नाही बिकॉज वी आर नॉट प्रॅक्टिसिंग इनफ टू स्पीक इन इंग्लिश. सो त्याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा फोकस करायचं आहे. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गायज. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप इम्प्रूव्हिंग. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.